विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच फिल्म फेअर अवॉर्ड्स 2025 वितरित करण्यात आलेले आहेत आणि हा फिल्म फेअर अवॉर्ड या वेळेसची जी काय एडिशन होती, आवृत्ती होती, ती 17वी होती आणि या 17व्या आवृत्तीमध्ये कुणाकुणाला पुरस्कार मिळाले आहेत ते एकदा आपण बघणार आहोत. ए टू झेड, कुठेही जाऊ नका, लक्ष द्या व्यवस्थित काय काय झालं बघा. हा पुरस्कार कितव्या नंबरचा आहे तर तो 17वा फिल्म फेअर पुरस्कार असणार आहे. कधी होणार आहे तर 2025 मध्ये होणार आहे आणि कुठे होणार आहे असा हा प्रश्न आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या. 17वा फिल्म फेअर पुरस्कार 2025 कोठे आयोजित करण्यात आला तर तो अहमदाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला. अहमदाबाद कुठे आहे तर गुजरात या ठिकाणी आहे. अहमदाबाद मध्ये कोणतं ठिकाण आहे तर ते इका एरेना नावाचं ठिकाण आहे आणि हे ठिकाण विशेष महत्वाचं असणार आहे, ज्या ठिकाणाच्या माध्यमातून किंवा जिथून हे अवॉर्ड दिले गेले आहेत. आता पुढे चला, लक्ष द्या. आता एक महत्वाचा मुद्दा आपण बघूया काय आहे तर या अवॉर्ड साठी, या फंक्शन साठी सहकार्य कोणी केलं तर या फंक्शन साठी मित्रांनो गुजरात टुरिझम आणि त्याचबरोबर फिल्म फेअर जी संस्था आहे, फिल्म फेअर जी संस्था आहे या संस्थेनं सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक आहे बघा, द टाइम्स ग्रुप नावाची संस्था आहे. द टाइम्स ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून, या तिघांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लक्षात राहू द्या, हा महत्वपूर्ण पार्ट आपला बनतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूयात. बघा इथे काय म्हणायलाय की मग या कार्यक्रमाला होस्ट कोणी केलं तर होस्ट केलं बघा शाहरुख खान, करण जोहर आणि त्याचबरोबर मनीष पॉल या तिघांनी होस्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकेल की सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला तर त्याचं उत्तर असलं पाहिजे लापता लेडी नावाचा चित्रपट आहे. आणि या लापता लेडी या चित्रपटासाठी प्रामुख्याने हा पुरस्कार दिला गेला. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कुणाला पुरस्कार दिला गेला तर किरण राव या लेडीला पुरस्कार दिला गेला. आणि किरण रावने एक पिक्चर डायरेक्ट केला होता, ज्या पिक्चरचं नाव काय आहे तर लापता लेडी असं त्या चित्रपटाचं नाव आहे. म्हणून तेही लक्षात ठेवा मित्रांनो. आपण पुढे जाऊयात. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून खालीलपैकी कुणाला सन्मानित करण्यात आलाय, हा पुरस्कार दिलाय तर आलिया भट्टला दिलेला आहे. आणि आलिया भट्टला तिच्या जिगरा नावाच्या पिक्चर साठी दिलेला आहे. त्यानंतर बघा पुढे, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अभिषेक बच्चन याला दिलेला आहे आणि त्याच्या कुठल्या पिक्चर साठी तर आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी दिलाय. आणि त्याचबरोबर संयुक्तरित्या हा पुरस्कार दिला गेलेला आहे. कार्तिक आर्यन आहे आणि कार्तिक आर्यनचा कोणता चित्रपट तर चंदू चॅम्पियन अशा पद्धतीने संयुक्त विजेते ठरलेले आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून. आणि त्यानंतर क्रिटिक्स बेस्ट फिल्म म्हणून आय वॉन्ट टू टॉक दिग्दर्शक सुजित सरकार यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. क्रिटिक्स म्हणजे ज्याला समीक्षक म्हणायचं आहे, समीक्षक. आणि समीक्षकांच्या माध्यमातून किंवा यांच्या शिफारशीनुसार एक बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार दिला जातो. आणि तो आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटाचे जे जनक आहेत, ज्यांचं नाव सुजित सरकार असं आहे, त्यांना मिळालाय. क्रिटिक्सच्या माध्यमातून बेस्ट अभिनेता कोण ठरलाय तर राजकुमार राव ठरलाय. त्याचा कोणता चित्रपट तर श्रीकांत चित्रपट आहे. आणि क्रिटिक्सच्या माध्यमातून बेस्ट अभिनेत्री ठरलेली प्रतिभा रंता आहे, तिचा चित्रपट लापता लेडी आहे. म्हणून तेही लक्षात ठेवा. पुढे चला बघा. त्यानंतर प्रश्न यावरती येऊ शकतो, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री कोणती आहे, ज्याला सपोर्टिंग ऍक्ट्रेस असं आपण म्हणूयात, कोणती अभिनेत्री आहे तर छाया कदम या अभिनेत्रीला तो पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कुणाला पुरस्कार मिळाला आहे तर रवी किशन याला मिळालेला आहे. आणि हे दोघं पण लापता लेडी या चित्रपटामध्ये काम करणारे ऍक्टर आहेत. त्यानंतर बेस्ट स्टोरी म्हणून कुणाला पुरस्कार मिळालाय तर आर्टिकल 370 नावाचा जो काय चित्रपट आहे या डॉक्युमेंटरीला मिळालाय. आणि ज्यामध्ये महत्वाचं काम करणारे आदित्य धर
आणि मोनाल ठक्कर हे आहेत, हेही लक्षात राहू द्या. बेस्ट स्क्रीन प्ले म्हणून कुणाला अवॉर्ड मिळाला तर स्नेहा देसाई यांना लापता लेडीसाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून म्युझिक अल्बम साठी तो पुरस्कार दिलेला आहे. तर राम संपत यांना त्या लापता लेडीजसाठी पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष श्रेणीमध्ये किंवा पुरुष गटामध्ये कुणाला मिळाला आहे तर अरिजित सिंग, त्याचं संजी नावाचं जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्ग साठी लापता लेडीजसाठी त्याला पुरस्कार दिला गेलेला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक महिलामध्ये मधुबंती बागची आज की रात स्त्री सेकंड या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार दिलेला आहे. ओके, आज की रात. आणि त्यानंतर लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार 2025 झिनत अमान आणि त्याचबरोबर श्याम बेनेगल यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला आहे. मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे, हे पण लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढे आर डी बर्मन पुरस्कार जो आहे, हा आर डी बर्मन पुरस्कार अंचित ठाकूर यांना जिगरा चित्रपटासाठी मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट पुरस्कार सर्वाधिक पुरस्कार जिंकलेला चित्रपट कोणता ठरलाय तर तो ठरलाय लापता लेडी. आणि या चित्रपटाने तब्बल 13 पुरस्कार जिंकलेले आहेत. अशा प्रकारचे या लेक्चर मधून आपण अतिशय महत्वाचे जे काय प्रश्न ते संभाव्य प्रश्न कव्हर केले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित ऐका, हे लिहून घ्या चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.